आपली कशी कांदा भजी, बटाटा, मिरची भजी असतात का नाही तिखट, तशी गोड भजी पण करतात. गुलगुले हो आपलं पिकलेली केळी घालून गुलगुले केले का नाही, पावसाळ्यात चहा बरोबर खायला लय चवीला चांगलं लागतं. वेळेनं असा गुळ बारीक खिसून घ्यायचा, गट्ट गट्ट ठेवायचं नाही, नाही पिठात सगळं मग गट्टच राहतं. हे सेंद्रिय गुळ घेतलाय मी. गुलगुले करायला मोठ्या वाटीनं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच वाटीनं 1 वाटी गुळ खिसून घेतलाय. 1 मोठा चमचा बडीशेप घेतल्या, 1 लहान चमचा खसखस आहे, 1 अर्धा चमचा खायचा सोडा, 1 केळ घेतलंय आणि थोडीशी सुंठ पावडर आहे. लय सुंठ पावडर घालायची नाही. गुलगुले करताना गव्हाच्या पिठाचं आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित असलं की गुलगुले अजिबात खराब म्हणजे असं बिघडत नाही. ते गुळाचं पाणी करून घ्यायचं. हेच गुळाचं पाणी करायला अर्धी वाटीपेक्षा जरा जास्त घालायचं पाणी. ह्याच्यात गुळाचं पाणी करताना वरनं जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर ह्या गुळाचं पण पाणी होतं या, मग पीठ काय होतंय, जास्त पाणी राहतंय, पिठात मावत नाही. हे पूर्ण गुळ विरघळून द्यायचा पाण्यात. गुळ असा बारीक करून झाला की गाळून घ्यायचं. एखादं खसपट असतंय, बारीक खडं राहतात ह्याच्यात, ते आपल्या पिठात जाऊन येत म्हणून पहिला गाळून घ्यायचं. हे असं बारीक कचरा काहीतरी राहतोय. गुळाचं आणि पिठाचं प्रमाण बरोबर असलं की गुलगुले व्यवस्थित होत्या, नाहीतर गुळ कमी पडलं की सपाक होत्यात आणि गुळ जास्त झालं की असं चिक 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 होते. म्हणून प्रमाण व्यवस्थित घालायचं आणि जेवढं तुम्हाला करायचं की नाही तेवढं पीठ तुम्ही घ्या. खलबत्त्यात जरा अशी बडीशेप अशी घबरी घबरी चिचून घ्यायची. एक चमचा बडीशेप बारीक केलेली टाकायची, 1 चमचा खसखस टाकायची, अर्धा चमचा सुंठ पावडर, चिमटभर खायचा सोडा टाकायचा, मीठ थोडंच टाकायचं. गोड पदार्थ असल्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही. आता 1 केळ खिसून घालायचं ह्याच्यात. या पिठावरच केळ खिसायचं. थोडं थोडं पाणी घेऊन गुळाचं हे मळायचं, एकदम ओतायचं नाही. गुळाचं पाणी ह्याच्यात नाही पुरलं तुम्हाला पीठ भिजवायला, कोरडं कोरडं जरा वाटलं तर वरनं आपलं पाणी बिन गुळाचं घातलं तर चालतंय. एवढं काही हे होत नाही. किंवा गुळाचंच पाणी पाहिजे असं काही नसतं, का तर आपलं गुळाचं पाणी भरपूर आधी घातलेलं असतं, त्यामुळे थोडं वरनं घातलं तर चालतं. हातानं पीठ एकसारखं करून घ्यायचं. एवढं पीठ भिजले गुळाच्या पाण्यात, थोडंसं वरनं पाणी लागणार आहे, जरा असंच न कळत वरनं पाणी घालू, लई पण नाही लागत. असं रसरशीत पीठ भिजवून घ्यायचं. कसं व्यवस्थित झालंय बघा. 1-10 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं भिजतंय. तेल गरम झाले का बघू. 1 लहानशी गोळी टाकायची ह्याच्यात. आता ती बघा गोळी वर आल्या म्हणजे तेल चांगलं गरम झालंय. गोळी टाकली की वर यायला पाहिजे, मग समजायचं तेल गरम झालं. थोडंसं पाण्याचा हात आपण घ्यायचा म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही. आणि थोडं थोडं का नाही लहान 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 गोळं करून सोडायचं. तेलात तळलं का नाही ती गोळं मोठं होत्यात फुगून, मग म्हणून सोडतानाच लहान लहान सोडायचं. आणि तेलात टाकलं की त्यासने आपला आपणच आकार गोल येतोय. आणि आपण भजी करतोय असं गडबडीनं पीठ सोडायचं नाही. हे पीठ चिकट आहे त्यामुळे हाताला चिकटतंय म्हणून थोडं पाण्याचा हात घ्यायचा. शिस्तीत शिस्तीत सोडायचं. लहान लहान सुपारी एवढं सोडायचं गोळ. तेल एकदम थंड पण नसावं आणि लई कडक पण नसावं. लई कडक केलं की मग आत वरनं आपल्याला भाजल्यावाने वाटते ना, आत पीठ तसंच राहते. आणि एकदम तेल थंड असून सोडलं की मग चांबाड झाल्यासारखं होतं. व्यवस्थित आकार आलाय का नाही असं. तेला सोडलं की गोल होते. जास्त तेल गरम पण करायचं नाही, थंड पण ठेवायचं नाही, मध्यमच हे करायचं. जास्त गरम केलं की वरनं आपल्याला लालसर दिसतंय भाजल्यावाने, तळल्यावाने, पर ते आत सगळं पीठ तसंच असतं. या अशा कलरवर सगळं का नाही गुलगुले तळून घ्यायचं.
अशा चॉकलेटी कलरवर तळायचं. जास्त मोठं नाही, जास्त लहान नाही, ह्या आकाराचं सगळं तळून घे. आपल्या घरात गुळ आणि गव्हाचं पीठ असतं. या केळ जरी नसलं घातलं तरी पण चालतंय. असं कधी पण आपल्याला आठवण आली आधीमध्ये मुलासनी लहान द्यायला, ते पण आवडीनं खात्यात. असं केल्यानं पटकन करायचं, असं काय याला वेळ लागत नाही काय. असं सगळं गुलगुले तळून घ्यायचं. किती चांगलं तळलं बघा, कलर पण चांगला आलाय. गुळाचं पिठाचं प्रमाण व्यवस्थित झालं की व्यवस्थित हे होतं. आजपर्यंत पण चांगलं भाजलं ते बघा. असे गुलगुले वर्षभर करून खाल्ला तरी पण चांगलं लागते. पण पावसाळ्यात का नाही असं गरम गरम चहा बरोबर बाहेर गार पाऊस पडत असतोय, ती काय चव वेगळीच लागते.